यापुढे कोणीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करेल अशा व्यक्तीचे मुंडके तोडून ते मुंडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याला पायाला लटकवू असा इशारा शिवसेना एकनाथ शिंदे शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण शिवसेना महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक आणि आम्ही शिवभक्त संघटना संस्थापक अध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी दिला आहे। मिरजेमध्ये आयोजित एका बैठकीदरम्यान विकास सूर्यवंशी यांनी असा इशारा दिला। गेल्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले जात आहे। निवेदन देऊन किंवा आंदोलन करून यावर लगाम लागणार नाही, ठोस असं काहीतरी करावं लागेल असे म्हणत विकास सूर्यवंशी पुढे म्हणाले, यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना कोणीही 10 वेळा विचार करून बोलावे लागेल, असे काहीतरी करावे लागणार आहे। त्यामुळे यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या व्यक्ती, मग ती कोणत्याही जाती धर्माची असली तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या त्या व्यक्तीचे मुंडके तोडून ते मुंडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला लटकवू असा इशारा शिवसेना एकनाथ शिंदे शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक आणि आम्ही शिवभक्त संघटना संस्थापक अध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी दिला। औरंगजेब हा महाराष्ट्रावर चालून आलेला अतिरेकी आहे। तो साधुसंत होता, त्यामुळे त्याची जी पूजा अर्चा, धूप अगरबत्ती लावणे, चादर चढवणे, फुले वाहणे प्रकार चालू आहेत ते तात्काळ बंद झाले पाहिजेत। औरंगाबाद थडग्यावर जो शासनाचा खर्च चालू आहे तो तात्काळ बंद झाला पाहिजे। औरंग्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही। मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक नाममात्र थडगे ठेवू आणि बाकीचे अतिक्रमण आणि उदात्तीकरण 29 एप्रिल शिवजयंतीपर्यंत हटवले नाही तर ते आम्ही उखडून टाकू असे म्हणत विकास सूर्यवंशी पुढे म्हणाले, औरंग्या या अतिरेक्याचं उदात्तीकरण केलं जात आहे। त्याचे असणारे थडगे लवकरात लवकर हटवले नाही तर आम्ही जाऊन ते थडगे उद्ध्वस्त करू असा इशाराही त्यांनी दिला आहे। कोण ना कोण चालूच आहे। मग दादा जसं म्हणले ते कुठल्या धर्माचा असू दे, कुठल्या जातीचा असू दे, कुठल्या पंथाचा असू दे, तर त्याला माफी नाही आहे। बरोबर आहे का दादा? झाल्यानंतर काय तर करतो किंवा आपल्याला कामाला लागायला लागते, आपण काय करणार? एक मोर्चा काढतोय, निषेध करतोय, एखादी केस घालतोय आणि मग परत आपल्या रुटीनला आपण लागतो। पण माझं मत असं आहे की असं काय तर आपण डिक्लेअर करू किंवा एक अशी शिक्षा उदाहरण करून टाकू की महाराजांचा अवमान करायला 10 वेळा माणसानं विचार केला पाहिजे। 10 वेळा नाही, या जन्मात करू काय नको असा विचार केला पाहिजे। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा कोण अपमान अवमान करेल इथून पुढे, कोणत्या जातीचा असू दे, कोणत्याही धर्माचा असू दे, तो हिंदू असला तरी करणार नाही, मात्र आहेत करणारी पण। महाराजांचा अवमान इथून पुढे कुठल्या जातीचा, पंथाचा, धर्माचा माणसानं करेल तर तुम्हाला सांगतो ते डिक्लेअर करणार। आता मी डिक्लेअरच करतो इथे पण आणि उद्या प्रशासनाला पण, महाराजांचा अवमान केला तर त्याचं मुंडकं तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला नाही बांधला तर विकासाचे नाव परत सांगणार नाही। एक उदाहरण महाराष्ट्रात केल्याशिवाय हे असली जत्रा बसणार नाही। उठून उठायचं आणि महाराजांवरच यायचं। दुसरं तिसरं कामं करा, जावा समाज उपयोगी कामं करा, समाजकारण करा आणि काय तर ध्येय बाळगा, तिकडे जावा ते करा। उठायचं महाराजांच्यावर यायचं, हे केल्याशिवाय दादा होणार नाही। अशी टीम किंवा असे आहेत सगळेजण यायला पाहिजे त्या विषयात, असं कोण नाही। जी थोडीफार आहेत ज्याला हे करायचं आहे आणि करू शकतात स्वइच्छेनं, त्यांना घेऊन आपण ते करून टाकू। संपला।